नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी ही सुंदर अशी छोटी मोत्यांची समईभोवतीची रांगोळी कशी बनवायची ते हे मी माझ्या व्हिडिओतून आज सांगणार आहे. ही जी महिरप आहे ही बनवायला अतिशय सोपी आहे. तुम्ही जर नवीन शिकणारे असाल तरीसुद्धा तुम्ही ही आरामात बनवू शकाल. त्यासाठी मी इथे हे 6 नंबरचे क्रीम कलरचे मोती आणि हे 6 नंबरचे लाल मोती वापरलेले आहेत. दोनच रंगाचे मोती आपल्याला लागणार आहेत. कात्री आहे, सुई आहे आणि हा इथे मी 5 नंबरचा तंगूस वापरला आहे, पण मग तो मी डबल करून घेतलेला आहे. तुम्ही इथे 7 नंबरचा किंवा 8 नंबरचा पण वापरू शकता. शक्यतो 7 नंबरचा वापरला तरी चालेल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तंगूसमध्ये ह्या 2 क्रीम, 2 लाल, 1 2 3 4 5 6 क्रीम कलर आणि 1 2 3 लाल एवढे मोती मी ओवून घेतलेले आहेत. आता हे 3 मोती सोडून लाल हा जो मोती आहे क्रीम कलरचा तिथे खालून वरच्या दिशेने आपण अशी ही सुई काढून घेणार आहोत. आता इथे आपण 5 मोती घेणार आहोत. 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 5 मोती क्रीम कलरचे घेतलेले आहेत. आता हे जे 2 लाल मोती आहेत त्याच्यातून पण खालून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतली. त्याचबरोबर या 2 क्रीम कलरच्या मोत्यातून पण सुई आपण काढून घ्यायची. या क्रीम कलरच्या पण मोत्यातून मी सुई काढून घेतली. आता इथे आपल्याला परत 2 लाल मोती घ्यायचे, 1 आणि 2 आणि हे 2 क्रीम कलरचे मोती, 4 मोती घेतले. आता हे जे 5 घेतले होते त्यातला 1 आणि 2 सोडून ह्या तिसऱ्या मोत्यात आता वरून खालच्या दिशेने आपण ही सुई काढून घ्यायची. इतक्या वेळ आपण खालून वरती गेलो होतो, आता वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे परत 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत, 1 2 आणि हा 3 क्रीम कलरचे मोती आणि हे 3 लाल मोती, 1 2 3. आता परत हे 3 लाल मोती सोडून हा जो क्रीम कलरचा एकच मोती त्याच्यातून खालून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतली. अशी छान ओढून घ्यायचं आहे, असं लूज नाही पडून द्यायचं. आता इथे परत 1 2 3 4 आणि 5 क्रीम कलरचे 3 आणि 2 5 क्रीम कलरचे मोती घेतले. आणि आता हे जे 2 लाल मोती त्याच्यातून खालून वरच्या दिशेने परत सुई काढून घ्यायची. अशी इथे 1 आणि 2 पाकळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आता परत इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत, 1 2
2 लाल, 2 क्रीम, जे असे मी एकूण 6 मोती घेतले. 2 क्रीम, 2 लाल, परत 2 क्रीम. आणि आता हे जे 5 मोती घेतले होते त्यातला 1 2 सोडून या तिसऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता परत इथे 3 क्रीम कलरचे मोती, 1 2 3 क्रीम, 1 2 3 लाल असे मोती घ्यायचे. परत आता हे 3 मोती सोडून हा जो एक मोती आहे क्रीम कलरचा त्याच्यातून खालून वरच्या दिशेने मी सुई काढून घेणार आहे. हे असं छान पाकळी, हे जे त्रिकोण येतो हा असा छान यायला पाहिजे. ह्याच्या मध्यभागी हे ह्या मोत्याच्या मध्यभागी असे 2 मोती आले पाहिजेत लाल. आता परत 5 मोती घ्यायचेत. 3 4 आणि 5 मोती घेतले. परत या 2 मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आता परत सेम घ्यायचे, 6 मोती घ्यायचे. त्यातले 1 आणि हा 2 क्रीम, 2 लाल, परत 2 क्रीम, असे 6 मोती घेतले. परत 1 2 3 हे 2 क्रीम कलरचे मोती सोडून ह्या लाल क्रीम कलरच्या तिसऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 3 क्रीम कलरचे मोती, 1 2 आणि हा तिसरा. परत हे 3 लाल मोती, परत हे 3 लाल मोती सोडून ह्या एकाच मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत सेम विणायचं आहे. हे 2 लाल मोती, त्याच्या मध्यभागी हा क्रीम कलरचा मोती आला पाहिजे. आणि आता परत 5 क्रीम कलरचे मोती, 1 2 3 4 आणि 5 क्रीम कलरचे मोती घेतलेत. या 2 मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे परत सेम विणायचे, 6 मोती घ्यायचे. 1 2 क्रीम, 2 लाल, परत 2 क्रीम मोती, 6 मोती घेतले. 1 2 क्रीम कलरचे मोती सोडून या तिसऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे परत 3 क्रीम कलरचे मोती, 1
2 आणि हा 3. परत 1 2 आणि हा 3 लाल मोती म्हणजे परत आपण इथे 3 क्रीम कलर आणि 3 लाल असे मोती घेतले. 3 लाल सोडून एकाच क्रीममधून सुई वरच्या दिशेने काढून घेतली. इथे आता परत 5 क्रीम कलरचे मोती 1 2 3 4 आणि 5 क्रीम कलरचे मोती ह्या 2 मोत्यातून परत वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीने आपण हे विणत जायचे पुढे. सेम हीच पद्धत फॉलो करायची. सेम अशाच पद्धतीने तुम्हाला पाहिजे तेवढे हे कप्पे तुम्ही बनवू शकता आणि तुम्हाला जेवढी मोठी पाहिजे महिरप तेवढी मोठी तुम्ही करू शकता. पण जेव्हा ती संपेल तेव्हा तंगूस इथे वरतीच आला पाहिजे, म्हणजे ती अशी छान दिसेल. अशा पद्धतीने तुम्ही विणू शकता. तर ही मी इथे महिरप विणून पूर्ण केलेली आहे. इथे मी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16च कप्पे मी तयार केलेले आहेत. तुम्ही हे असे अजूनही वाढवू शकता. पूर्ण समईभोवती गोल पण बनवू शकता किंवा तुम्हाला जर ताटाभोवती बनवायची असेल तर ताटाभोवतीची सुद्धा महिरप ह्याच्यातून तुम्ही बनवू शकता. ही महिरप बनवायला अतिशय सोपी आहे आणि पूर्ण झाल्यावरती अतिशय सुंदर अशी दिसते. तर तुम्ही नक्की करून बघा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.